जय महाराष्ट्र मित्रांनो, चारधाम यात्रेला आम्ही आज निघणार आहोत गावातून. पूर्ण गावकरी मंडळी, घरातील सर्व मंडळी थांबलेलो आहोत. आम्ही लवकरच इथून निघणार आहोत. तर बघूया आपला प्रवास कशा प्रकारे होता. आपल्या ब्लॉगच्या मार्फत आपल्याला दाखवला जाईल. हे बाबू पार्टी स्पोर्टचे मालक नवनाथ राऊत आपल्या सोबत आहेत. ग्रंथा पप्पा चाललेले आहेत यात्रेला. कसं वाटतं? आणि हे गौरव माझे मोठे बाबांचे सुपुत्र. निघणार आहोत. महादेव का बुलावा आया है, हम लोग जा रहे हैं चारधाम यात्रा पे. हर हर महादेव बोलो हर हर महादेव. आपण G2च्या मिशन मध्ये निघालेलो आहोत. आता G2 मध्ये आलेलो आहोत. आपले परम मित्र विशाल, सचिन, मयूर पाटील पण G2 मध्ये आलेलो आहोत. आता स्नॅक्स टाइम आहे. विशाल भाऊची टकली आणि त्याने आपल्याला दिलेले आहे चकली. हॅलो गाईज, हा नवरा त्या टोकावरून इकडे खाण्यासाठी आलाय. फक्त इकडे त्यांनी काय ते आणलं नाही वाटतं म्हणून इकडे आलाय खाला फुकटचं. कुणी दिल्या? खायला नाही. चक्कर किती आली काय सांगायचं. 4 किलोमीटरची ट्रेन आहे. प्रवास करून आले. काय केलं? बस कटरे बसने आला तुम्ही? 3 किलो रस्ता. कोणच्या बॅगॅन आणि तुम्ही पहिला जाऊ दे ना. पावडर स्टेशनला थांबलेलं आहे. थोडा निवांत बाहेर आलेला आहेत आपण कोल्ड्रिंक घेण्यासाठी. परेश भाऊ थम्सअप पण चढतो परेश भाऊंना म्हणून पितो. अहमदाबाद स्टेशनला आलेलो आहोत. गौरव भाऊ तिकडे मोदीची झालमुडी घ्यायला गेलेले आहेत. अहमदाबाद स्टेशनवर वाट बघतायत ते नवनाथ भाऊ. एकदम गरम अशी वाफ येत आहे. फायनल आम्ही 24 तासानंतर आम्ही दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलेलो आहे. खूप चांगला प्रवास होता. रात्रभर खूप आम्ही एन्जॉय केली आणि आता आम्ही हरिद्वारसाठी जात आहे. आणि ट्रेन किंवा बसने आम्ही हरिद्वारसाठी. थँक्यू भाई. 23 तासाचा प्रवास केल्यानंतर दिल्ली सराय रोहिलाला पोचलेले आहेत. आता आम्ही पुढील प्रवास करणार आहोत. आता रोहिला स्टेशनला आहोत. मित्रांनो, कसा वाटला प्रवास करून ट्रेनमध्ये प्रवास करून कसं वाटलं आपल्याला? बोला चला. रोहिला स्टेशनवर बघा गरमीमुळे कशी हालत झालेली आहे सगळ्यांची. खूप हीट आहे इकडे. हे शरददा बघा ना, गरमीमुळे किती हालत झालेले आहे लोकांची. मयूरने काय केलं? पाटीलने माझा चष्मा कशाला चारधाम करायला. काल आम्हाला तुम्ही पण विशालची टकली आणि काय दिली आपल्याला? चकली. 2 पुढे खाली माझी स्टेशनच्या बाहेर आहेत आता. इकडे आपले ड्रायव्हर भेटलेले आहे. हा काय बोलत होता नुकता? थांबत काय बोलतो? बोल ना एकदा. बोल ना. तेच बोल ना. थांबत काय बोलतो? ते बोल रहे भाई थांबो लोकल आपल्याला तो अपने को अभी हरिद्वार जाना था. कैसे जाना पड़ेगा अभी? बस से कैसे? ओके. इसको मराठी में ना एक कहावत बोल दो. थांबत का बोलतो? गलत बात. बोलो ना मराठी में 2 शब्द. गलत बात. सही बात बोलो. राम राम. राम राम.
जय श्रीराम. तीन बंदे ये भी अपने. आता बसची सेटिंग चालू आहे इकडे. नवनाथ भाऊ आणि कोण कोण आहे? विनायक, विकी. गाडी लवार झाडे लावा, झाडेचं गाडी लवार गाडी नाही, नाही, झाडे लावा, झाडे लावा. गाडी लवार हर हर महादेव. हर हर महादेव. सराईवरून आपण रिक्षा केलेली आहे. रिक्षामध्ये बसलेले आहेत आता. बघूया. 40 रुपये घ्या रे भाई. ब्लॉग मध्ये चांगल्या प्रकारे येत आहेत सचिन भाऊ. भाई बाबू भंडारा भंडारा गॅस हे कसं वाटतंय? हा ए भाई कसं वाटतंय? हा बरं वाटतंय. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. बोला आता कसं वाटतंय? हा हे दादा आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरोबर. हा दिल्लीच्या गरमीमध्ये कसं वाटतंय? दिल्लीच्या गरमीमध्ये कसं वाटतंय? खूप गरमी आहे इकडे. की आता चेक केलं आम्ही आता टेक्निकल सेन्सेन्स खूप तापमान आहे. खूप हीट वाटायला लागला आणि घामाने खूप एकदम होते. घाम एकदम पूर्ण शरीरामध्ये झालेला आहे. या गाडीला काय बोलता? ये रिक्षा को क्या बोलते हैं? क्या बोलतोय ऑटो को? ई रिक्षा. ई रिक्षा. दिल्लीची ई रिक्षा. तुम्हाला ई रिक्षा मध्ये प्रवास करून कसं वाटतंय भाई? आणि क्या बोल रहे? रिक्षा चला रहा महाराणा प्रताप के ये ई रिक्षा बंद पडलेली आहे वाटतं. चक्कर आली उलट्या बसून. आम्ही रानगावकर ब्लॉगरचे संसाबा ब्लॉगर विनायक मेहर साईराम बँडचे मास्तर. जय महाराणा प्रताप. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता ई रिक्षाने आपण प्रवास करत आहोत. आपल्या मुंबईपेक्षा इकडे राजधानी दिल्ली आपल्याला एवढं काही खास वाटलेलं नाही आहे. आपलं महाराष्ट्र मुंबई खूप चांगलं बघण्यासारखं आहे. काय बोलतात मयूर भाऊ? आपल्या मुंबईचे रस्ते खूप चांगले आहेत ना दिल्लीच्या. आणि इकडे बघण्यासारखं कारण की स्टेशन पासून अजूनपर्यंत आम्हाला काय दिसलं नाही असं आपल्या मुंबईसारखं. कारण की वरच्या साईडला उतरलं तरी आपल्याला खूप चांगलं दिसते बघण्यासारखं. पण इकडे काहीच बघण्यासारखं नाही. बुकिंग झालेले आहे. पाटील तू पैसे का बसू गोपीचंद. हे गोपीचंद. हे गोपीचंद. हे कोण आहे गोपीचंद? हे चला लवकर. जय जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराणा प्रताप की जय. बोलो धंदे करू नका धंदे. तू जा कंपनी कामाला ते म्हणजे आम्ही सांभाळलेला. हा तू तुला फोनवर बोललेला. हा मयूर पाटील करा. सराईवरून आता हरिद्वारला जाण्यासाठी आम्ही बसमध्ये बसलेलोच. नवनाथ आता आम्ही दिल्लीवरून डायरेक्ट चालले हरिद्वार. ते पण AC स्लीपर बस मध्ये. विनायक भाऊ नमस्ते. हर हर महादेव. हर हर त्याचा प्रवास करून झाल्यानंतर द्वारे ते आपण बसने जात आहोत. तर हे थकले वागलेले आपले सर्व झोपा काढत आहेत. हे आहे टकली आणि याने दिली आम्हाला चकली. हे नवाब आहे. दिल्लीमध्ये गरमीमध्ये आम्ही ब्लँकेट घेतल्यात. विचार करा. ही बघ ही दुसरी टकली आणि तिसरी तयार होत आहे. ऑन द वे आहे टकली. हाय विनायक भाऊ. हे ब्लॉगर मयूर पाटील साहेब. हे गौरव बघा किती टायर्ड झालेले आहेत. खूप थकलेले आहेत वाटतं. खूप चांगला प्रवास झालेला नाही याचा वाटतं. झोप पूर्ण झालेला नाहीये.
सचिन अजून पण गॉगल घालून आहेत. फायनली आपण आता हरिद्वार मध्ये पोहोचलेलो आहोत. हरिद्वार मध्ये आलेलो आहोत. आता बस मधून उतरून आता आपण जात आहेत. कुठे जायचंय? हरी की पोडी इकडे आश्रम मध्ये आपण जाणार आहोत. आता मयूर भाऊ कुठे गेले आपले? मयूर भाऊ काय बोलणार? खूप छान वाटलं आणि ती एसी बस केलेली आता आम्ही. खूप छान प्रवास झाला. आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघत आहेत. बघूया आमचा पुढचा प्रवास कसा होतो ते. नमस्कार, धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो. आता आपण आलात देवभूमी उत्तराखंड मध्ये. आपल्या सर्वांचे स्वागत. नवनाथ भाऊ, आपल्याला कसं वाटतं आता देवभूमी उत्तराखंड मध्ये आल्यावर? खूप मनापासून इच्छा होती की कधी पोचतात ना. फायनली आता आम्ही पोचलेले आहेत हरिद्वारला, विष्णुघाट इथे. आणि आता जातो आम्ही आश्रम मध्ये. माता गंगा नदी आपण बघायची न. बघा साक्षात असं आम्ही गंगा नदीकडे पोचलेले आहेत. आणि आम्ही आता विष्णू घाट जवळ बघू तुम्ही किती गर्दी आहेत, किती भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे इकडे. आम्ही उत्सुक आहात की कधी आम्ही आंघोळ करतोय. खरंच असं वाटते, खूप मनाला प्रसन्न असं वाटतंय. आणि वातावरण पण कधी आम्ही बॅग सोडतो आणि कधी आंघोळ करतो अशी आमची इच्छा झाली आहे मनात जागृत. परेची प्रजाती इकडून तिकडून उड्या मारणारी. बघा MP सारखेच इकडून तिकडून उड्या मारतायत. कशी एक्सरसाइज करतोय? फायनली रूम वर आलेले आहेत बघा. थोडं रिलॅक्सेशन करून आता जाणार आहेत आता आंघोळीला गंगा नदी. परेशचे वंशज भेटलेले आपल्याला ना. परेशचे वंशज भेटलेले तिकडे. बघ त्याने स्वतःने ओळखलं बघ बरोबर. गंगा नदीवर चालले सर्वजण आंघोळीला, गंगा स्नान करण्यासाठी. सर्वात आधी आहेत विनायक, ब्लॉगर, परेश, मयूर पाटील, गौरव. चला मागे तो बघा. गंगा नदीमध्ये आता आपण स्नान करण्याला जाणार आहोत. आता बघूया कशी मजा करतायत. नवनाथ भाऊची मजा बघायला मजा येणार. चला सगळ्यांनी आता जाऊया. गंगा नदीच्या किनारी स्नान करण्यासाठी बघूया. भक्तिमय वातावरणामध्ये इकडे गंगा स्नान चालू आहे. खूप अशी गर्दी. नदीमध्ये स्नान करण्यासाठी आलेलं आहे. आता बघूया कशा प्रकारे हे लोक आंघोळ करतात. कबड्डी ओके, याला व्हिडिओ चालू आहे. परेश यांचे इकडे फोटोशूट चालू आहे. फोटोग्राफर नवनाथ राऊत परेशाचे फोटो घेत आहेत. बघूया आता मयूर पाटील पोहायला जात आहेत गंगा नदीमध्ये. कशा प्रकारे जात आहेत बघूया. मग काय थांब रे, एकटा एकटा काही काढायला आहे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही नुकताच गंगा नदी स्नान करून आलो आणि आता फ्रेश होऊन आता गंगाची आरतीसाठी जात आहे घाटावर. आणि घाटावर जाण्यासाठी आरतीसाठी एक चांगला मार्ग आहे आपल्या हरिद्वारच्या मार्केटमधून. आणि मोठं मार्केट आहे हरिद्वारचं आणि खूप छान व्हरायटी आहे तिकडे कपड्यांचे. आणि कपड्यांचे बोला, ब्लँकेट बोला किंवा
लेडीज जेंट्स कपडे खूप सुंदर भेटतात आणि चांगले भेटतात आणि व्हरायटी पण चांगली, क्वालिटी पण चांगली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मार्केट आहे. बघा दोन्ही साईडला कपड्याचं शॉप लागलेले आहेत. खूप सुंदर लहान मुलांचे सुद्धा सुंदर कपडे आहेत, तसेच मोठ्या मुलांचे सुद्धा चांगले स्मॉल पासून XXL, XL अशी साईज आहे इकडे. खूप सारे व्हरायटी आहेत कपड्यांचे आणि लेडीज साठी बॅग सुद्धा. विनायक मेहर तुमच्या वाईफ साठी बॅग तुम्ही घेतील असं तुम्ही बोललेले होते. बघा आणि बघा खूप सुंदर मोठं मार्केट आहे. हरिद्वारचं सर्वात मोठं मार्केट आहे आणि चांगले चांगले कपडे भेटतात तिकडे. बघू जिथे बघेल तिकडे चांगले चांगले कपडे आहेत. हरिद्वारच्या मार्केटमध्ये बघा हरी की पौडी मार्केटमध्ये आहोत आता आपण. आता चाललोय गंगा आरतीला. खूप घाई करत आहेत सगळेजण. 7ची आरती असते आणि अजून इकडेच आहेत. आता आम्ही चाललोय गंगा आरतीसाठी. हर हर महादेव. पण गंगा आरतीला गंगा स्नानावर पोहोचलेलो आहोत. गंगा आरतीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. हरी की पौडी या ठिकाणी आपण गंगा आरतीला आता आलेलो आहोत. बघा किती जनसैलाब, किती ही भाविकांची गर्दी आहे गंगा आरतीला. खूप असं प्रसन्न वातावरण आरतीसाठी. एक प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा हा क्षण, एक चांगला असा आठवणीतला स्मरणातला हा क्षण गंगा आरतीचा हा आपल्याला लाभलेला आहे. या सगळ्यांनी गंगा आरती ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. प्रसन्न असं वातावरण, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येणारा क्षण. भक्तीचं जनसागर इकडे चाललेलं आहे. गंगा आरतीसाठी बघा किती भाविक जण इकडे आलेले. गंगा आरतीसाठी आलेला हा जनसायला भाविकांचा जनसायला. खूप अशी भाविकांची गर्दी आहे. हमारा आप सभी से अनुरोध है कि आप सब माँ गंगा की पवित्रता को बनाए रखें। माँ गंगा के समक्ष माँ गंगा को साक्षी मानकर अपने दोनों हाथ उठाकर हमारे साथ दोहराते हुए संकल्प हुए और आप सभी के संकल्प का स्वर दोहराओ कि इस पार के भक्तों की आवाज उस पार और उस पार के भक्तों की आवाज इस पार पहुंचे।
शकता आता गंगा आरती चालू झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही दर्शन घेऊ शकता आरतीचं. आणि असं दर्शन मला वाटतं की कुठे भेटू शकते, त्यासाठी आपल्याला हरिद्वारला जायला लागेल त्या दर्शनासाठी. खूप सुंदर दृश्य आणि खूप सुंदर क्राऊड आहे आणि पब्लिक सुद्धा बघू शकता आपण किती क्राऊड आहे, मोठा क्राऊड आहे. आणि नेटवर्क सुद्धा आमचं हॅक झालेलं आहे, पूर्ण नेटवर्क एवढं क्राऊड आहे. तर काय न करता 12-13 हजार एवढी पब्लिक आहे इकडे आज. खूप छान वाटतं. आम्ही पहिल्यांदाच बघितली आणि आज साक्षात बघलं आहे. खूप प्राऊड फील करतो खरंच. इथे आपण आल्यावरच बघू शकता की सनातन धर्म काय असतो. आणि पुढे पुढे आपल्याला बघायला भेटेल नवीन इकडे सनातन धर्माचं काय काय. आणि आता नुकताच आम्ही मुख्य गंगा मातेचं दर्शन घेतलेलं आहे, आरती सुद्धा घेतलेलं आहे आणि आमचं मन इतकं प्रसन्न झालेलं आहे. खरंच खूप स्वर्गात आल्यासारखं वाटतंय इकडे. खूपच चांगलं वाटतं इकडे. आणि बघू शकता आपलं मुख्य गंगा माता मंदिर. तुम लोग फोटो निकालने आए हो कि घूमने आए हो कि क्या करने आए हो भाई लोग? गंगा आरती आणि आज साक्षात बघलं आहे. खूप प्राऊड फील करतो खरंच. इथे आपण आल्यावरच बघू शकता की सनातन धर्म काय असतो. आणि पुढे पुढे आपल्याला बघायला भेटेल नवीन इकडे सनातन धर्माचं काय काय. आता गंगा आरती चालू झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही दर्शन घेऊ शकता आरतीचं. आणि असं दर्शन मला वाटतं की कुठे भेटू शकते, त्यासाठी आपल्याला हरिद्वारला जायला लागेल त्या दर्शनासाठी. खूप सुंदर दृश्य आणि खूप सुंदर क्राऊड आहे आणि पब्लिक सुद्धा बघू शकता आपण किती क्राऊड आहे, मोठा क्राऊड आहे. आणि नेटवर्क सुद्धा आमचं हॅक झालेलं आहे, पूर्ण नेटवर्क एवढं क्राऊड आहे. तर काय न करता 12-13 हजार एवढी पब्लिक आहे इकडे आज. खूप छान वाटतं. आम्ही पहिल्यांदाच बघितलेलं आहे. डंपेल मंगाया मैं, बॉडी बनाऊंगा मैं, राफ्टे मार दूंगा मैं. भाई कैसे दिया ये, कैसे दिया भाई? 150 रुपये देगा मैं, 150 रुपये. हरिद्वार इकडे आता पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी यांची शॉपिंगची सुरुवात झालेली आहे. नवनाच्या बायकोसाठी शॉपिंग चालू आहे. नवनाच्या बायकोसाठी बघा, श्वेतासाठी, श्वेता वहिनीसाठी. विनायक भाऊ काय घेणार आहेत तुम्ही? पक्कासाठी काय घेणार आहे? हे कोणाला? बबीला येन तवर. आमच्या दोघांकडून रेखा वहिनीसाठी विनायकने सांगितलं त्यांची काही त्यांना माहिती आहे.